व्हिडिओज बघायला आवडतात. ओ माय गॉड. ठीक आहे, कंटिन्यू करूयात व्हिडिओ आपला. लोकांना जरी तुझे व्हिडिओज बघायला आवडतात, बापरे एवढी हवा चालली आहे की दरवाजा जोरात बंद आला बेडरूमचा. ओ माय गॉड, धडकी बसली यार. अमित पण घरी नाहीये. परत ठीक आहे, कंटिन्यू करूयात व्हिडिओ आपला. हाय, कसे आहात सगळे? आज पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. एका नवीन रेसिपी सकट तुम्ही बघू शकता. मस्त अशी इथे छानपैकी तयारी मी करून ठेवलेली आहे आणि मला खूप छान वाटतंय की आज व्यवस्थित सगळं काही मी असं ऑर्गनाइज ठेवलेलं आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण भरपूर बोललो आणि आपला व्हिडिओ तब्बल 30 मिनिटांचा झाला. आणि जेव्हा आम्ही तो व्हिडिओ पाहिला तेव्हा तुम्हाला बोलला की तू वेडी आहेस का, 30 मिनिटांचा व्हिडिओ कोणी अपलोड करतं का? कारण त्याचंही म्हणणं बरोबर होतं. हल्ली कोणाकडेच एवढा वेळ असेल का तुझा 30 मिनिटांचा व्हिडिओ बघण्यासाठी, असं तो मला म्हणाला आणि मला त्याचं म्हणणं पटलं. पण होतं काय ना, ॲक्च्युली रेसिपी जरी छोटी असेल तरी आपला बोलण्यामध्ये एवढा वेळ जातो की तो वेळ सुद्धा त्या रेसिपीमध्ये ॲड होतो आणि असं करत करत तो व्हिडिओ मोठा बनला जातो. पण मी आता प्रयत्न करणार आहे की जरा कमी बोलेन आणि रेसिपी तुम्हाला जास्त दाखवेल. तर थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की आज आपण नेमका कुठला पदार्थ बनवतोय. आज आपण सगळ्यांच्या आवडीचं पिठलं बनवतोय. पिठलं भाकरी म्हटलं की आपल्याला एकच आपले महान संत आठवतात, ते म्हणजे गजानन महाराज. गजानन महाराजांच्या प्रकट दिनाच्या दिवशी हे पिठलं आणि भाकरी प्रसाद म्हणून अर्पण केलं जातं. आणि पिठलं भाकरी हे सात्विक जेवणाचा प्रतीक मानलं जातं. त्यामुळेच तेच कारण आहे की पिठलं आणि भाकरी हे मठांमध्ये प्रसाद म्हणून अर्पण केलं जातं. सो चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. सो सगळ्यात आधी आपल्याला इथे मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. त्यामध्ये मी 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. 3 हिरव्या मिरच्या आपल्याला यामध्ये घालायच्या. त्याचबरोबर हे बघा, मी 2 इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि त्याचबरोबर एक 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या सुद्धा घेतलेल्या आहेत. एक्सक्यूज मी. आता हे पिठलं मी 2 जणांसाठी बनवते, त्यामुळे त्यासाठी एवढं प्रमाण बरोबर आहे. मिरच्यांचं प्रमाण तुम्ही कमी जास्त नक्कीच करू शकता तुमच्या तिखटानुसार, तुमच्या आवडीनुसार. तर आपली हिरवी मिरची, आलं आणि लसूण हे आपण व्यवस्थित वाटून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये. फार काही पेस्टच करायला हवी असं काही नाही आहे. मी थोडंसं ओबडधोबडच वाटून घेतलेलं आहे. आणि इथे मी आता कढई ठेवली आहे. कढई आपली गरम झाली आहे. त्यामध्ये तेल घालायचं आहे. तेल अंदाजे घाला, म्हणजे आपला कांदा परतण्यासाठी जितकं तेल लागतं तितकंच आपल्याला वापरायचं आहे. तुम्हाला सांगू का, मी एवढी अरेंजमेंट करून तर ठेवली आहे, पण त्याचबरोबर कांदा चिरून इथे ठेवायला मी विसरून गेले होते. आणि आता माझ्या लक्षात आलं कॅमेरा बंद केल्यावरती, तेव्हा मी कांदा चिरून इथे ठेवलाय. सवय नसते ना ह्या सगळ्याची. आपण कसं पटापट जसजसं जिथे जिथे हात जाईल तसतसे आपण जिन्नस घेऊन घालत असतो. पण एका अर्थी ही अरेंजमेंट खूप गरजेची आहे. इथेच माझे सगळे इन्ग्रेडियंट्स ठेवले, त्यामुळे फटाफट मी घालू शकते. सगळ्यात आधी तेलामध्ये आपल्याला 1 चमचा मोहरी घालायची आहे. अर्धा चमचा जिरं घालायचं आहे. आणि हे व्यवस्थित तडतडल्यानंतर यामध्ये आपल्याला ही आपली पेस्ट घालायची आहे. ही पेस्ट आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायची आहे. त्याचबरोबर यामध्ये कढीपत्ता घालायचा. कढीपत्ता घातल्यानंतर यामध्ये आपल्याला ना थोडीशी कोथिंबीर घालायची आहे फोडणीला. पिठलं बनवताना कधीही फोडणीमध्ये कोथिंबीर घातली ना तर खूप छान चव येते पिठल्याला. नक्की तुम्ही ट्राय करून बघा. हे झाल्यानंतर यामध्ये आपल्याला हिंग घालायचं आहे. अर्धा चमचा हिंग घातलेला आहे मी. ही फोडणी खरंच इतकी सुंदर बसते ना, म्हणजे इतका छान असा सुवास येतोय. मी इथे 1 मोठ्या साईजचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. तो आता आपण यामध्ये घालणार आहोत. पिठलं बनवणं तसं खूप सोपं आहे, पण आता आपण कसं बोलतोय ना, जरा काम करता करता बोलतोय, त्यामुळे थोडासा वेळ लागतोच. आता कांदा पटकन शिजावा त्या करताना मी
कायम कांद्यामध्ये मीठ घालत असते थोडंसं, त्याने ना आपला कांदा जो आहे तो पटकन शिजतो. तुम्ही पण करत असाल मला माहिती आहे, कारण ही अतिशय कॉमन ट्रिक आहे, माझ्या आजीने मला शिकवली होती. आता कांदा शिजेपर्यंत आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे. येस, 5 मिनिटं झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता आपला कांदा परफेक्टली शिजलेला आहे, मस्त गुलाबी झाला आहे. चला आता पुढची कृती करूयात. तर जसं तुम्ही पाहिलं आपला कांदा मस्तपैकी इथे शिजलेला आहे, छान त्याला गुलाबी रंग आलेला आहे. आणि आता या स्टेजला आपल्याला यामध्ये घालायची आहे हळद. हळद किती घालायची आहे? अर्धा चमचा, नाही अजून अर्धा चमचा घालायचा, म्हणजे जसं 1 चमचा हळद आपल्याला यामध्ये घालायची आहे. आणि पुन्हा एकदा व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं. आता अजून 1-2 मिनिटं झाकण ठेवून देऊयात आणि तोपर्यंत आपण इथे दुसरी पुढची कृती करायला घेऊयात. तर इथे मी 1 वाटी बेसन घेतलेलं आहे, चण्याचं पीठ घेतलेलं आहे, याला हरभऱ्याचं पीठ असं सुद्धा म्हणतात. सो चला आता यामध्ये ना आपल्याला पाणी घालायचं आहे. तर पाणी किती घालायचं आहे? थोडं थोडं करून घालायचं आहे, खूप एकदम पाणी घालायला जाऊ नका. आपल्याला बेसिकली ह्याची एक पेस्ट बनवायची आहे. ही पेस्ट बनवण्याचं कारण असं की जेव्हा आपण हे फोडणीमध्ये घालू तेव्हा त्याच्या म्हणजे बेसनाच्या गुठळ्या राहता कामा नयेत. आपल्या पिठल्यामध्ये बेसनाच्या गुठळ्या लागल्या तर कसं वाटेल आपल्याला. सो तसं होऊ नये त्यासाठीच ही प्रोसेस करायची आहे. आणि जसं मी तुम्हाला नेहमी सांगत असते की मिक्सरमध्ये कुठल्याही प्रकारचं काही वाटण वगैरे केलं तर ते वाया जाऊ नये, त्यासाठी मी कायम यामध्ये थोडंसं पाणी घालून तेच पाणी पुन्हा वापरत असते. तर मिक्सरमध्ये मगाशी आपण हिरवी मिरची, आलं आणि लसूण छान वाटून घेतला होता, तर त्यामध्येच मी पाणी घालून तेच पाणी यामध्ये आता वापरते. शक्यतो किचनमध्ये जेवण बनवताना काहीही वाया जाऊ द्यायचं नाही, ह्याची काळजी घ्यायची. ही एक छोटीशी ॲडवाईस आहे आपल्या नवीन कुक्ससाठी, म्हणजे ज्या नवीन आपल्या मुली आहेत, बिगिनर्स आहेत, ज्या कुकिंग क्षेत्रात त्यांनी आत्ताच पदार्पण केलेलं आहे, त्यांच्यासाठी ही एक टिप आहे. म्हणजे एका चांगल्या गृहिणीची ही एक साईन आहे की ती कमीत कमी अन्न वाया घालवते, जनरली नाहीच वाया घालवते. सो चला आता ही जी पेस्ट आहे ही आपल्याला या फोडणीमध्ये घालून घ्यायची आहे. ओ शिट, मला तुम्हाला जवळनं दाखवायचं होतं, बट जाऊ दे, मी तुम्हाला दाखवते. कॅमेरा घेते जवळ. तर आता आपल्याला हे पटकन असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि वरून लागेल तसं पाणीसुद्धा आपल्याला घालायचं आहे, नाही तर हे खूप जास्त घट्ट होतं. मी आता जरा कॅमेरा लांब ठेवते आणि तुम्हाला कृती दाखवते करून. वरून हवं तितकं पाणी घालायचं जेणेकरून आपलं जे पिठलं आहे ते घट्ट असं होणार नाही. वरून आपण पाणी घातलेलं आहे, तुम्हाला जितकं लागेल तितकं पाणी घाला आणि याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. हलक्या हाताने हळूवारपणे याला मिक्स करून घ्यायचं. आणि यातल्या जेवढ्या काही गुठळ्या आहेत, म्हणजे जे काही बेसन जागेवरती जमा झालेलं आहे ते आपल्याला अशा पद्धतीनं फोडून घ्यायचं. मी तुम्हाला मुद्दाम जवळनं दाखवते आहे. आपल्या पिठलाची जी कन्सिस्टन्सी आहे ती एवढी असायला हवी, कारण जसं पिठलं थंड होतं तसं घट्ट होतं. त्यामुळे ठेवतानाच आपल्याला अशी थोडीशी पातळ अशी कन्सिस्टन्सी ठेवायची आहे याची. छान असं मिक्स करून घ्या, घोटून घ्या, जेणेकरून बेसनाचे लम्स राहणार नाहीत, पिठाचे लम्स यामध्ये राहणार नाहीत आणि छान आपलं असं पातळसर पिठलं तयार होईल. तर चला आता काय करायचं आहे, हे यामध्ये आपण पाणी घातलेलं आहे, छान मिक्स करून घेतलेलं आहे. झाकण ठेवायचं आहे आणि मंद आचेवरती 1-2 मिनटं फक्त शिजून द्यायचं. दोन मिनटं झालेली आहेत. वा, पिठलं छान असं बनून तयार झालं आहे आपलं. ही परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे आपल्या पिठलाची. याच्यापेक्षा जास्त आता याला आपल्याला
शिजवायचं नाही आहे. आणि जसं तुम्ही बघितलं असेल, नोटीस नक्कीच केलं असेल की मी यामध्ये मीठ घातलं नव्हतं. तर मी कुठल्याही भाजीमध्ये, कुठल्याही पदार्थामध्ये ना मीठ हे आधी कधीच घालत नसते. मी शेवटी मीठ घालत असते, कारण आपल्याला सुरुवातीला अंदाज येत नाही. तर मीठ अगेन जसं मी नेहमी सांगत असते, चवीनुसार घाला. मी इथे जवळजवळ 1 सव्वा चमचा मीठ घातलेला आहे आणि एवढं मीठ याला इनफ आहे. चला, आता आपलं पिठलं ऑलमोस्ट रेडी झालेलं आहे. आता गार्निशिंग करून घेऊयात आणि लगेचच खायला घेऊयात. आपलं पिठलं तयार झालं, टेस्ट करून बघूया. सुंदर झालं यार, अप्रतिम झालं, अप्रतिम. वा, चला आता मग गॅस बंद करूयात आणि मस्तपैकी कोथिंबीर वरून घालायची आपल्याला. चला, खूप सागर संगीत असं मी इथे प्लेटिंग करायचा प्रयत्न केलेला आहे, प्लेटिंग अँड ऑल. पण मला आणि तुम्हाला, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की रोजच्या आयुष्यात असं प्लेटिंग बिटिंग वगैरे आपण करत बसत नाही. आपण सरळ गरम गरम भात घेतो, त्यावर मस्त असं पिठलं घालतो आणि ताव मारतो. प्लेटिंग वगैरे आपण काही करत बसत नाही रोजच्या आयुष्यात. तर चला, आता मी तुम्हाला पटकन टेस्ट करून दाखवते आपलं हे सुंदर असं पिठलं. दिसतंय का तुम्हाला? खरंच हा वन मॅन शो आहे. एका हाताने कॅमेरा पकडायचा, फोन पकडायचा आणि दुसऱ्या हाताने अख्खी कृती करून दाखवायची. फार अवघड आहे. चला, चिअर्स. ओ माय गॉड, काय भारी झालंय यार. माय गुडनेस, म्हणजे खरंच शब्द नाही आहे माझ्याकडे. खरं खोटं नाही सांगते मी तुम्हाला, शपथ सांगते. प्लीज प्लीज हे पिठलं असं अशा पद्धतीनं घरी करून बघा आणि गरम गरम वाफळत्या भाताबरोबर खा. भाकरी वगैरे नाही बनवली तरी चालेल. आता मी प्लेटमध्ये फक्त भात आणि पिठलं घेतलेलं आहे. त्यासोबत पापड, लोणचं, चटणी काही नाही आहे. पण त्याशिवाय सुद्धा हे पिठलं आणि भात इतकं सुंदर लागतंय. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. इतकी रेसिपी बनवली मी तुमच्यासाठी. चला, आता मी खाऊन घेते. बाय.